तुम्ही जर हे एक काम नाही केलं ना शेतकरी मित्रांनो, तर तुमचा जो 23वा हप्ता आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा, तो तुम्हाला भेटणार नाही. कारण की केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी खूपच मोठी अपडेट आणलेली आहे. आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते सांगणार आहे, की पी-एम किसान योजनेचा जर 23वा हप्ता तुम्हाला पाहिजे असेल, तर ते कोणतं काम आहे जे तुम्हाला करावं लागेल. तर चला व्हिडिओ मोस्ट इम्पोर्टंट आहे. चला व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक वेबसाईटची लिंक भेटेल किंवा कमेंट सेक्शन चेक करा. तिथं तुम्हाला एक लिंक भेटेल सेतुकेंद्र.com. तिथंच तुम्हाला हा आर्टिकल पाहायला मिळून जाईल. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे येऊन जाणार. त्याच्यानंतर तुम्हाला इथं सर्वात अगोदर पी-एम किसान योजनामध्ये एक महत्त्वाचा बदल आहे. तो बदल काय आहे? तर हे एक काम तुम्हाला लवकर करावं लागेल, नाहीतर तुम्हाला 23वा हप्ता भेटणार नाही. कारण की केंद्र सरकारने आपल्या राज्यामध्ये किंवा पूर्ण भारतामध्ये ही योजना चालवली आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांना वर्षाला ₹6,000 ची रक्कम केंद्र सरकारकडून दिली जाते. पण ही रक्कम कोणाला भेटते? तर ही रक्कम फक्त त्या शेतकऱ्यांना भेटते, जे सर्व भूमीधारक शेतकरी कुटुंबे काही अपवाद वगळता आहे आणि शेतीसाठी कर्ज, बी-बियाणे करता कीटनाशक ये ये इत्यादी मदतसाठी हे पैसे दिले जाते. जे सीमांत आणि छोटे शेतकरी आहे, त्यांनाच हे पैसे दिले जातात मित्रांनो. ठीक आहे. तर हे पैसे डायरेक्ट बँक ट्रान्सफरद्वारे तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले जाते. तर मित्रांनो, या आर्टिकल आल्यानंतर तुम्ही WhatsApp ग्रुप आणि आपला टेलिग्राम ग्रुप नक्की जॉइन करून घ्या. जेणेकरून तुम्हाला डायरेक्ट डेलीच्या डेली तुमच्या मोबाईलवर WhatsAppमध्ये आणि टेलिग्राममध्ये लिंक भेटत राहतील, अपडेट भेटत राहील. जेणेकरून तुमच्याकडनं कुठलीही सरकारी योजनेची अपडेट मिस होणार नाही. तर याला नक्की जॉइन करून घ्या. आता पी-एम किसान योजनामध्ये जो महत्त्वाचा बदल झाला आहे, तो म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनामध्ये तुम्हाला आता फार्मर आय-डी मॅन्डेटरी करून दिलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, अनिवार्य केलं गेलेलं आहे. तर आता ते आधारशी लिंक करणं आणि सर्व शेतकऱ्यांना जमीन, फसल आणि इतर महत्त्वाची माहिती समाविष्ट आणि फर्जीवाडा रोखण्यासाठी ही महत्त्वाची अट करण्यात आलेली आहे केंद्र सरकारकडनं. ठीक आहे मित्रांनो. तर तुम्हाला फार्मर आय-डी आता अनिवार्य झालेली आहे. जसं पी-एम किसानसाठी फार्मर आय-डी अनिवार्य होती, तशी आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पण फार्मर आय-डी आता अनिवार्य म्हणजे केली गेली आहे. आता फार्मर आय-डी कसं अनिवार्य झालंय तर बघा, सरकारने फार्मर रजिस्ट्री म्हणजेच ॲग्री स्टॉकवर तुमचं युनिक फार्मर आय-डी, किसान पहचान पत्र, डिजिटल किसान आय-डी सुरू केलेले आहे. त्यानी ते आधार कार्डशी लिंक असणं गरजेचं आहे. ज्यामध्ये राज्याचं लँड रेकॉर्ड सिस्टमशी जोडलेलं असतं. ज्यामध्ये फर्जीवाडा रोखतो, दुहेरी नोंदणी, बनावट लाभार्थी, ठीक आहे, जमीन फसल माहिती, कार्डमध्ये जमिनीशी क्षेत्र, प्रकार, फसल ही सगळा डेटा त्याच्यामध्ये असतो आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होतो. भविष्यातील योजनांचा पी-एम किसान अतिरिक्त कुठल्याही कृषी योजना, सबसिडी, फर्टिलायझर खरेदी करण्यासाठी तुम्हाला फार्मर आय-डीची आवश्यकता राहील. तर प्रभात खबरची सुद्धा एक फोटो आपण या आर्टिकलमध्ये टाकला आहे, ज्याच्यामध्ये लिहिलं आहे की पी-एम किसान योजने में बदलाव, अब बिना किसान आय-डी कार्ड का नहीं मिलेगा 23-21. तर तुम्ही पाहू शकता. तर डिजिटल किसान कार्ड तुम्हाला बनवणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी कागदपत्रे काय-काय लागतात? तर बघा, तुम्हाला आधार कार्ड अनिवार्य आहे. तुमच्याकडे जर आधार कार्ड असेल, तर तुम्ही फार्मर आय-डी बनवू शकता. त्याच्यानंतर तुमची जी जमीन आहे, तिचे ते कागदपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणजे त्याला आपण 7/12 म्हणतो. ठीक आहे. बी-1 फॉर्म किंवा लँड रेकॉर्डचे सगळे कागदपत्र. त्याच्यानंतर तुमच्याकडे बँक अकाउंट गरजेचं आहे. आय-एफ-एस-सी कोड आणि आधार सीडिंग बँक खाते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर शेतकऱ्याचा पासपोर्ट साईज फोटो आणि मोबाईल नंबर, जो मोबाईल नंबर तुमच्या बँक अकाउंटशी आणि आधार कार्डशी लिंक आहे. तर सी-एस-सी केंद्रावर जाऊन तुम्हाला ऑनलाईन स्कॅनिंग करावे लागेल. तुमचे डॉक्युमेंट अपलोड करावे लागेल. त्याच्यानंतर तुमचं फार्मर आय-डी बनून जाईल. तर जन्मतारीख आणि इतर तपशील आधारशी जोडलेले असावेत, अन्यथा तुम्हाला अडचण येऊ शकते मित्रांनो. तर ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस कशी करायची? तर तुम्हाला सर्वात अगोदर पी-एम किसान योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे. pmkisan.gov.in. तिथं तुम्हाला फार्मर कॉर्नरमध्ये जा. तिथं न्यू फार्मर रजिस्टर किंवा ई-के-वाय-सी पर्याय निवडा. आधार नंबर टाका आणि त्याच्यानंतर ऑथेंटिकेशन करा ओ-टी-पी वगैरेने. व्यक्तिगत तपशील भरा, म्हणजे तुमचं नाव, तुमचं जन्मतारीख, मोबाईल नंबर, बँकची तपशील, अकाउंट नंबर, आय-एफ-एस-सी कोड वगैरे भरा. जमिनीचा सर्वे नंबर, खाता नंबर, क्षेत्रफळ, आकार, राज्य, लँड सगळी माहिती भरा. त्याच्यानंतर फार्मर आय-डीसाठी राज्याचे कृषी विभाग किंवा फार्मर रजिस्ट्री पोर्टलवर, उदाहरणार्थ महाराष्ट्रासाठी अधिकृत पोर्टल नोंदणी करा. आधार, मोबाईल नंबर, जमिनी आणि डॉक्युमेंट अपलोड करा. ई-के-वाय-सी पूर्ण करा. ओ-टी-पी आधारित किंवा सी-एस-सीवर बायोमेट्रिक करा. अर्ज सबमिट केल्यानंतर आय-डी नोंदवा आणि स्टेटस तपासा. काही दिवसानंतरच तुमची फार्मर आय-डी जी आहे ती येऊन जाईल. तिथे तुम्ही याच्यासाठी तुम्हाला ₹30-35 चलनसुद्धा लागेल.
आता स्टेटस तुम्ही तपासू शकता pmkisan.gov.in जाऊन बेनिफिशरी स्टेटसवर जाऊन तुम्ही तिथं पाहू शकता की तुमचा फार्मर आय डी बनला का नाही. ठीक आहे. तर पी एम किसान योजनेच्या जर तुम्हाला पुढे पैसे पाहिजे असतील तर तुम्हाला फार्मर आय डी बनावावंच लागेल आणि पी एम किसानची जी नोंदणी त्याच्यासोबत लॉग इन करावंच लागणार. तर 22 हप्ता 23 मार्च 2026 रोजी गुवाहाटी आसाममधून प्रधानमंत्रींनी 18,640 कोटी पैसे पाठवले 9.32 कोटी शेतकऱ्यांना. तर तोच हप्ता जर तुम्हाला पुढे पण पाहिजे असेल तर तुम्हाला फार्मर आय डी बनवणं बंधनकारक आहे मित्रांनो. ठीक आहे. तर या आर्टिकलमध्ये आपण सर्व माहिती दिलेली, सगळ्या लिंक, डॉक्युमेंटची लिस्ट, सगळी लिंक तुम्हाला इथं भेटून जातील. फक्त तुम्ही या आर्टिकल येऊन वाचून घ्या, पूर्ण आर्टिकल पाहून घ्या जे मी तुम्हाला दाखवलं या आर्टिकलमध्ये. तर सर्व शेतकऱ्यांसाठी जी अपडेट होती ती मी सांगितली आहे. तर तुमच्यासाठी जी फार्मर आय डी जी ती अनिवार्य झालेली आहे. जर तुम्ही फार्मर आय डी नाही बनवली आणि ही प्रोसेस नाही केली तर तुम्हाला भविष्यात पैसे मिळणं कठीण होईल मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये जी अपडेट होती मी तुम्हाला दिली आहे. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन बायोमध्ये भेटून जाईल. फेसबुकवर पाहत असाल फॉलो करून घ्या, चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच अपडेट तुम्हाला भेटत राहील. तर भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.